होत नव्हत्या तर कशाला पैसे घ्यावेत व्याजाने? एवढंच असेल ना तर ते जॉब सोडून इकडे खूप एम्प्लॉय आहे ते करतच नाही ऍडजस्ट. माझे मला पैसे पाहिजे तेही आत्ताच्या आत्ता, व्याजात सकाळ. हा प्रायव्हेट जॉब आहे, इथे असे प्रॉब्लेम्स होणं नॉर्मल आहे. तू ओव्हर रिॲक्ट करते राधा. Okay, Radha. Tell me about yourself. Hi sir, my name is Radha and I'm from Srigonda. ओके. सो हा जॉब क्रॅक करण्यासाठी तुला इकडे 5 दिवसाची ट्रेनिंग दिली जाईल आणि त्यानंतर आमचे हेड तुझा इंटरव्ह्यू घेतील आणि त्यानंतरच तू या कंपनीमध्ये जॉईन होशील. चालेल ना तुला? हो चालेल मी. येण्यापूर्वीच मी टर्म्स आणि कंडिशन वाचून घेतले होते. चालेल मग. ओके. बाहेर रिसेप्शनवर तुला सगळी माहिती दिली जाईल. ओके, थँक्यू सर. मॅम, सरने तुम्हाला भेटायला सांगितलं. हो, एक मिनिट. हा फॉर्म घ्या आणि उद्या येताना फिल करून आणा. ओके? ओके, थँक्यू. ए हे बघ, मला मेसेज आला. आता उद्यापासून मी पण तुझ्यासारखं टापटीप बनून ऑफिसला जाणार. जा जा तू, पण थोडी सावध राहा बाई, कारण ह्या कंपनीबद्दल मी आधी कधीच ऐकलं नाहीये ग. अगं बहुतेक नवीन कंपनी असू शकते. असू शकते. May I come in, sir? यस. बोला राधा. सर, 1 महिन्याच्या वर झालं. अजून सॅलरी नाही झाली. रेंट वगैरे सगळं संपलं आहे. हो, मी समजू शकतो, पण अजून वरून कोणाचीच सॅलरी आली नाही. मी तुम्हाला सॅलरी कशी देऊ? आणि मला तर नाही वाटत या मंथ मध्ये सुद्धा सॅलरी होईल. या मंथ मध्ये ऍडजस्ट करा, नेक्स्ट मंथ मध्ये नक्की करू. ओके सर. काय करू ग? या मंथ मध्ये कसं होईल? रूमचं रेंट, लाईट बिल, बाकीच्या गोष्टी मला तर काहीच समजत नाहीये. माझ्याकडे आहेत काही सेविंग्स. तुला काही प्रॉब्लेम नसेल तर त्या मी देऊ शकते तुला, आणि नेक्स्ट मंथला तू रिटर्न करून टाक.
माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. ठीक आहे, तू दे. आणि खूप उपकार तुझे. सर, हा महिना पण संपत आला सर. कधी होणार सॅलरी? आणि आता तर घरचे पण विचारायला लागलेत सॅलरी. हे बघ, माझ्या हातात काही नाही. मला वरूनच जर पैसे आले नसतील तर तुम्हाला कुठून देऊ? आणि हे बघ, फक्त तुझीच सॅलरी नाही अडकली, या सर्वांची अडकली. विचारांना. हो राधा, माझी पण 2 महिन्यापासून सॅलरी मिळाली नाही. आणि हो, हा प्रायव्हेट जॉब आहे. इथे असे प्रॉब्लेम्स होणं नॉर्मल आहे. तू ओव्हर रिॲक्ट करते राधा. आणि हो, एवढंच असेल ना तर ते जॉब सोडून. इकडे खूप एम्प्लॉई आहेत, ते करतात ना ऍडजस्ट. ठीक आहे, मी सोडते हा जॉब. मला माझे पैसे कसे पण द्या. हॅलो, तू हा जर जॉब सोडला ना तर कंपनीकडून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. तुझा फॉर्म भरलायस ना, नीट वाचायला हवं होतंस. नाही सर, असं नका करू. हे पैसे माझ्यासारख्या मिडल क्लास मुलींसाठी खूप महत्वाचे आहेत. मी करते ऍडजस्ट. ठीक आहे. लागा कामात. तुमच्याकडून होत नव्हत्या तर कशाला पैसे घ्यावेत व्याजाने? माझे मला पैसे पाहिजे तेही आत्ताच्या आत्ता, व्याजा सकाट. हे बघा, ओरडू नका. मी काही दिवसात देते तुम्हाला पैसे. मला फक्त थोडा वेळ द्या. वेळ वगैरे काही नाही, माझे मला पैसे पाहिजे तेही आत्ताच्या आत्ता. हे बघ, मला सुद्धा चालू महिन्याचं रेंट पाहिजे आत्ताच्या आत्ता. काका, मनीषाने तर माझं रेंट दिलं होतं ना. मनीषाने 1 महिन्याचं दिलं होतं, दुसऱ्या महिन्याचं कोण देणार? आणि हो, मनीषाने मला क्लिअर सांगितलं होतं, जर तिने तिच्या आयुष्याचं रेंट दिलं नाही तर तिला काढून टाका. मी दुसरी रूममेट बघते म्हणून. मी देते तुम्हाला पैसे. मला जाऊ द्या. ए कुठे झाले? पैसे देऊन जा पहिले. मी आज देते पैसे. मला प्लीज जाऊ द्या आज. ए पैसे दे, आमचे पैसे दे. कसं होईल सगळं? रूमचं रेंट, लाईट बिल, राशन, सगळं कसं मॅनेज होईल? मला तर काही सुचत नाहीये. जर तुला तुझे पैसे परत हवे असतील तर मला ऑफिसचा ऍड्रेस सेंड कर. कोण असेल बरं हा? आणि ऑफिसचा ऍड्रेस का मागितला असेल? जाऊ दे, ऑफिसचाच आहे ना, करते सेंड. तुमच्याकडून होत नव्हत्या तर कशाला पैसे घ्यावेत व्याजाने? हॅलो, तू जर हा जॉब सोडला ना तुला कंपनीकडून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. एवढंच असेल ना तर ते जॉब सोडून. इकडे खूप एम्प्लॉई आहेत, ते करतात ना ऍडजस्ट. पण अजून वरून कोणाची सॅलरी आली नाही. मी तुम्हाला सॅलरी कशी देऊ? हा प्रायव्हेट जॉब आहे. इथे असे प्रॉब्लेम्स होणं नॉर्मल आहे. तू ओव्हर रिॲक्ट करते राधा. आणि मला तर नाही वाटत या मंथमध्ये सुद्धा सॅलरी. माझे मला पैसे पाहिजे तेही आत्ताच्या आत्ता, व्याजा सकाट.
मनोज तू ना. हा अरे तू इथल्या कर्मचाऱ्यांचे मुलांचे पैसे खातोस. मुले काम करतात का बिचारे मला का मारतात? गावावर मुले येतात ते करतात आणि त्याचे काम करतात ते आणि तू त्याचे पैसे खातोस. बिचारे गावाकडचे मुलं काय अडचण काय ऍक्शन घेत नाही म्हणून तू काय हिस्सी केले का? उठ. नमस्कार मित्रांनो, आज मी SST ऑफिस मध्ये आलेलो आहोत. इथे येण्याचे मूळ कारण इथल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी दिली जात नाही. 3 ते 4 महिने सॅलरी थकवली जाते. बिचारी सॅलरी मागायला जातात तेव्हा त्यांना जॉबवरून काढण्याची धमकी दिली जाते. बिचारी गावाकडची मुलं काही ऍक्शन घेत नाहीत. जेव्हा हे पगार मागायला जातात तेव्हा त्यांना कामावरून काढण्याची धमकी देतो. असेच मला एका धाडसी व्यक्तीने येऊन माझ्याकडे तक्रार केली आणि म्हणूनच मी ह्याला इकडे धडा शिकवायला आलेलो आहोत. बोल रे, कसं त्यांना त्रास दिला बोल. आम्ही गावाकडच्या लोकांना जॉबवर घेतो, त्यांची सॅलरी आली की आमच्याकडे वळवतो आणि त्यांना गंडवतो. आणि याच्यामध्ये माझा काही स्टाफ सुद्धा यामध्ये सामील आहे. त्यांना मी त्यातली थोडी वाटणी देतो. ह्याला घ्या रे. चल चल बाहेर. चल तुला आपण चल घेऊन जा याला. चल. पल्लवी आलो कोण आहे? घेऊन जा याला. काय रे तू? टाकायला घेऊन जा. राधा ना तू? हो, तुमचे उपकार कसे फेडू दादा. तुम्ही तर देवासारखे धावून आलात. आणि कोण आहे तो धाडशी व्यक्ती ज्याने तुमच्याकडे येऊन तक्रार केली? मग तुझ्या बाबानेच हे सगळं प्रकरण मला फोनवरती सांगितलं. बाबा? तुला आता प्रश्न पडला असेल बाबाला कोणी सांगितला? तुझ्याच रूममेटनी सांगितले. मनीषा? हा, मनीषाने सांगितलं. तुझ्या बाबांची आणि माझी फार जुन्या काळापासून ओळख आहे, तर मदत तर करावीच लागणार ना. आपण गावाकडची साधी भोळी मुलं आहोत, बुद्धिमान आहोत, म्हणून आपल्याला गंडवायचा काही प्रश्नच येत नाही. आपण बिनधास्त लढायचं, कळलं का? काही लागलं तर मला सांग, मी आहे. खूप खूप धन्यवाद. अरे नको नको, तुला काय लागलं तर मला सांग.